Let's talk about schizophrenia with leading psychiatrists. नमस्कार. 24 मे हा जागतिक सिझोफ्रेनिया दिवस असतो. सिझोफ्रेनिया हा एक तीव्र स्वरूपाचा मानसिक आजार आहे. या आजारामध्ये अशा व्यक्तींना एक प्रकारची भीती वाटायला लागते की कोणतरी आपल्याला काहीतरी करतंय असा संशय यायला लागतो. त्यांना विविध प्रकारचे भास होतात. आता हे भास होतात म्हणजे काय होते की त्यांना विविध प्रकारचे आवाज ऐकू येतात. कोणतरी आपल्याशी बोलतंय किंवा 4 लोक आपल्याबद्दल बोलतात असा भास पण त्यांना व्हायला लागतो. कधी-कधी चित्रविचित्र वस्तू त्यांना दिसायला पण लागतात. त्याचप्रमाणे अशा लोकांना विविध प्रकारचे भ्रम होतात. भ्रम म्हणजे आमच्या भाषेत आम्ही त्यांना डिल्युजन्स म्हणतो. आता हे डिल्युजन्स काय असतात की कोणतरी काही करणी केली आहे, कोणतरी आपल्या वाटावर आहे, कोणतरी आपल्या विरुद्ध काहीतरी प्लॅन केलेला आहे असं त्यांना वाटायला लागतं. अशा प्रकारच्या व्यक्ती ज्या असतात त्या असंबद्ध बडबड करतात. म्हणजे त्यांचं रिॲलिटीशी काहीच संबंध नसतो. ते त्यांच्या जगात ते बडबड करत राहतात. स्वतःशी पुटपुटतात. अशा व्यक्तींचं राहणीमान खूप खालावते. स्वच्छता राहत नाही, व्यवस्थित अंघोळ करत नाही किंवा बाकीची पर्सनल हायजीन असते ती मेंटेन करत नाही. झोप किंवा आहारावर पण त्याचा परिणाम होतो. आणि या सगळ्या लक्षणांचा एकत्रित परिणाम म्हणजे अशा लोकांचे वैयक्तिक आयुष्य, कौटुंबिक आयुष्य, सामाजिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य हे बिघडायला लागतं. आता सिझोफ्रेनिया होण्याची मुख्य कारणे काय असतात? तर आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचे एक न्यूरोकेमिकल असते. हे न्यूरोकेमिकल जर अति प्रमाणात वाढलं तर वरची सगळी लक्षणे यायला लागतात. अनुवांशिकता पण सिझोफ्रेनिया होण्याचं एक मोठं कारण आहे. जनरल पॉप्युलेशन मध्ये सिझोफ्रेनियाचं प्रमाण हे 100त 1 असतं. पण जर अनुवांशिकता असेल तर हे प्रमाण ऑटोमॅटिकली वाढत जातं. कधी-कधी लहानपणी काही इन्फेक्शन झालं किंवा चाइल्डहुड ट्रॉमा झाला, काही सेक्शुअल अब्यूज झाला किंवा खूप जास्त स्ट्रेस आला तरी पण सिझोफ्रेनिया होऊ शकतो. सिझोफ्रेनिया हा एक असा आजार आहे की ज्याच्याबद्दल खूप प्रमाणात गैरसमज आहे. मोठा गैरसमज असा आहे की हे बाहेरचं काहीतरी करणी आहे किंवा बाहेरचं काही आहे, देवाचं काही आहे असं वाटते. त्यामुळे सुरुवातीला काय होते की डायरेक्ट सायकॅट्रिस्टकडे न जाता कुटुंबातले लोक अशा पेशंटला कुठेतरी मंदिरात घेऊन जाणार किंवा दर्ग्यात घेऊन जाणार, कुठल्या तरी देवऋषीकडे घेऊन जाणार की त्याची आपल्याला ट्रीटमेंट करता येईल किंवा त्या पेशंटला यापासून आराम मिळेल किंवा इतर सल्ले घेतात की बाबा काय करायला पाहिजे. त्याच्यानंतर काय होते की डायरेक्ट सायकॅट्रिस्टकडे न जाता जनरल फिजिशियनकडे किंवा जनरल फॅमिली डॉक्टरकडे येतात आणि शेवटी खूप उशीर झाला तर तेव्हा कुटुंबातले लोक अशा पेशंटला सायकॅट्रिस्टकडे घेऊन येतात. आता या दरम्यान काय होते की हा आजार जो आहे सौम्य स्वरूपातला जो आजार असतो सुरुवातीला तो तीव्र स्वरूपाचा होत जातो आणि त्यामुळे आजाराचा उपचार करायला अधिक त्रास होतो. त्यामुळे माझा एक सल्ला राहील की कुठल्याही वागणुकीतला बदल जर आपल्याला आपल्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीमध्ये आढळला तर विचार न करता त्याला सायकॅट्रिस्टकडे घेऊन यायचं. त्यानंतर सायकॅट्रिस्टला ठरवू द्या की तो मानसिक आजार आहे की नाही आहे. आणि मानसिक आजार असला तरी तो डिप्रेशन आहे का, एन्झायटी आहे का, मॅनिया आहे का, सिझोफ्रेनिया हे सायकॅट्रिस्टला ठरवू द्या. जसं आपण दातांच्या प्रॉब्लेमसाठी डेंटिस्टकडे जातो किंवा हाडांच्या प्रॉब्लेमसाठी आपण ऑर्थोपेडिक डॉक्टरसाठी जातो, तसंच वागणुकीतले काही जरी प्रॉब्लेम वाटले किंवा मनाचा काही जरी आजार असला त्याला आपण मनोविकार म्हणतो किंवा मानसिक आजार म्हणतो. अशासाठी आपण काहीही विचार न करता किंवा काहीही आपण स्टिग्मा न बाळगता आपण डायरेक्टली त्याला सायकॅट्रिस्टकडे घेऊन जायला पाहिजे. आता याने काय होईल, जितक्या लवकर आपण ट्रीटमेंट चालू करतो तितका रिझल्ट चांगला होतो. म्हणजे पेशंट चांगल्या प्रकारे बरा होतो. सिझोफ्रेनियासाठी आता नवीन औषधं आलेली आहेत. त्यामुळे पूर्वी जी सिव्हिरिटी होती सिझोफ्रेनियाची ती आता राहिलेली नाही आहे. सिझोफ्रेनिया हा लवकर बरा होतो. नवीन अँटीसायकोटिक औषधं आलेली आहेत. ECT सुद्धा आपल्याला देता येतो. आपण जितक्या लवकर पेशंटला ट्रीटमेंटसाठी आणू तितकी चांगली त्याची ट्रीटमेंट होते. जर आपण ट्रीटमेंटसाठी वेळ लागला तर जी OPDवर होणारी ट्रीटमेंट असते ती आपल्याला ऍडमिट करून पण करायची गरज पडू शकते. आपण जर लवकर ट्रीटमेंट चालू केली तर ट्रीटमेंटवर होणारा खर्च पण आपला वाचतो. म्हणजे ऍडमिशनचा खर्च वाचतो, ECTचा खर्च वाचतो. फक्त गोळ्यांचा आणि सायकॅट्रिक कन्सल्टेशनचाच खर्च आपल्याला करावा लागतो. जर आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू केली तर ज्या व्यक्तीला सिझोफ्रेनिया झालेला असतो किंवा सायकोसिस झालेला असतो ते पुन्हा कामावर पण जाऊ शकतात. म्हणजे जितक्या लवकर आपण सिझोफ्रेनियाचा उपचार करू, जितक्या लवकर आपण मनोविकार तज्ञांना कन्सल्ट करू, जितक्या लवकर आपण त्याला गोळ्या औषधं किंवा ECT चालू करू तितक्या लवकर हा जो रुग्ण आहे किंवा पेशंट आहे हा पुन्हा सोसायटीमध्ये जाण्यासाठी आपल्याला मदत होईल.
त्यामुळे लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करा. लवकरात लवकर त्याचं डायग्नोसिस झालं की ट्रीटमेंट चालू करणं गरजेचं आहे या सिझोफ्रेनिया आजाराचं. धन्यवाद.